वेलकम टू कॉमर्सवाला मास्टर विद्यार्थी मित्रांनो, मी महाडिक सर आणि या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चर सिरीज मार्फत आपण तुमचा 11वी कॉमर्स मधील बुक कीपिंग आणि अकाउंटन्सी हा विषय अभ्यासणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण या विषयाची पूर्ण थेरी, सॉल्व, अनसॉल्व सगळे प्रॉब्लेम अभ्यासणार आहोत. तर तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदा आलेला असाल आणि हा व्हिडिओ तुम्ही प्रथमच बघत असाल तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राइब करायचा आहे, व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि जर व्हिडिओ आवडला तर तुमच्या वर्गमित्रांपर्यंत देखील हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चर सिरीज मार्फत तुमचा अकाउंट हा विषय आपण पूर्णपणे डिटेलमध्ये बेसिक पासून शिकणार आहोत. त्याच्यामुळे तुम्हाला एक सुरुवातीला सूचना वजा विनंती असणार आहे की जे काही व्हिडिओ मी सिक्वेन्सली या YouTube चॅनलवर अपलोड करत राहणार आहे तुमच्या अभ्यासक्रमासंदर्भातले, ते सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला अकाउंट हा विषय चांगल्या पद्धतीने समजेल. आणि 11वी मधला अकाउंट हा तुमचा अकाउंटचा बेस म्हणजेच पाया असणार आहे. तुम्हाला 11वी मध्ये जर अकाउंट योग्य पद्धतीने समजला तर तुम्हाला 12वीचा अकाउंट, इवन तुम्ही बीकॉम केलं तर बीकॉम मधील जे काही अकाउंटचे सब्जेक्ट असतील ते चांगल्या पद्धतीने समजतील. आणि विद्यार्थी मित्र याच ठिकाणी चूक करतात की 11वी मधील जो बेस आहे, जो अकाउंटचा पाया आहे, तो व्यवस्थित करत नाहीत, त्याचा अभ्यास त्यांचा झालेला नसतो. त्याच्यामुळं पुढे जाऊन 12वी मध्ये किंवा जे काही पुढचं शिक्षण ते घेतील त्याच्यामध्ये त्यांना अकाउंट हा विषय अवघड जातो. आणि माझ्याकडे बरेचसे विद्यार्थी येतात की ज्यांना लेजर समजत नाही, जर्नल समजत नाही, गोल्डन रूल समजत नाही, मॉडर्न अकाउंटचे रूल समजत नाही. त्याच्यामुळं त्यांना अकाउंट हा विषय अवघड जातो आणि नाईलाज असतो, मला पुन्हा एकदा त्यांना 11वीचं अकाउंट शिकवावं लागतं. त्यामुळं मी विचार केला की 11वीच्या विद्यार्थ्यांना आपण फ्रीमध्ये आपल्या YouTube चॅनलमध्ये 11वीचा सगळा अभ्यासक्रम शिकवायचा. तर हा चॅनल तुमच्या फायद्याचा असणार आहे, त्यामुळे नक्की चॅनलला लाईक, सबस्क्राइब करायचं आहे. आणि जे काही व्हिडिओ मी रोज अपलोड करणार आहे ते व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघायचे आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण टॉपिक नंबर 1 अभ्यासायला सुरुवात करणार आहोत, ज्याचं नाव आहे इंट्रोडक्शन टू बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी. आणि या टॉपिकचा आजचा पहिलंच लेक्चर असणार आहे, पहिलाच व्हिडिओ असणार आहे. त्यामुळं शक्यतो सर्व विद्यार्थ्यांनी हा शेवटपर्यंत बघायचा आहे, जेणेकरून मी जे काही तुम्हाला बेसिक समजून सांगणार आहे अकाउंटच्या संदर्भातलं ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजेल. तर कोणताही वेळ वाया न घालवता आपण सुरू करूया आपल्या अभ्यासक्रमाला. लाईन टू लाईन समजून घेणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपली जी मेथड आहे समजून घेण्याची अकाउंट ही खूप सोपी आहे. सुरुवातीला आपण काय करतो की अकाउंटची थेअरी, कोणताही टॉपिक असू द्या, मग तो थेरॉटिकल टॉपिक असू द्या किंवा त्याच्यामध्ये एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करायचं असू द्या, त्याची थेअरी सुरुवातीला लाईन टू लाईन अभ्यासतो, जेणेकरून बारीक बारीक गोष्टी, बेसिक कन्सेप्ट, महत्त्वाच्या काही गोष्टी आपल्या लक्षात येतात आणि त्याच्यानंतर आपण ॲडव्हान्स म्हणजेच प्रॉब्लेम वगैरे समजून घेतो. त्याच्यामुळे हा जो फर्स्ट टॉपिक असणार आहे तो इंट्रोडक्शन आहे बुक कीपिंग अँड अकाउंटन्सीचा. तुम्ही 10वी पास होऊन 11वी मध्ये प्रवेश घेतलेला आहे आणि हा विषय तुमच्यासाठी नवीनच असणार आहे. त्यामुळं तुमच्या मेंदूला किंवा तुमच्या सबकॉन्शियस माइंडला असा मेसेज देऊच नका की हा विषय अवघड आहे. आणि हा विषय सोपा करून सांगण्याचं काम माझं आहे. त्यामुळे तुमच्या मनाला नेहमी सांगत चला की हा विषय सोपा आहे, सोपा आहे, सोपा आहे. तर हा सोपा करून सांगण्यासाठी आपण सुरू करूया. आजचा पहिला टॉपिक आहे इंट्रोडक्शन टू बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी. तर विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्ही कॉमर्स ही साईड घेतलेली आहे, म्हणजे कॉमर्स फील्ड निवडलेली आहे आणि त्याच्यामधला कोर सब्जेक्ट म्हणजे बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी किंवा अकाउंट हा विषय सर्वात महत्त्वाचा. तुम्ही इव्हन कुठे इंटरव्ह्यूला जरी गेला ना तरी सुद्धा तुम्हाला बेसिक अकाउंटंटच्या कन्सेप्टच याच्यावरच तुमचा इंटरव्ह्यू होत असतो किंवा तुम्हाला त्याच्याविषयी प्रश्न विचारले जातात. आणि नेमकं विद्यार्थ्यांना हे प्रश्नाची उत्तरं देता येत नाही, कारण की त्यांनी 11वी कॉमर्स मधील अकाउंट अभ्यासलेलं नसतं आणि हे प्रश्न बेसिक 11वी कॉमर्सच्या अभ्यासक्रमातले असतात. त्याच्यामुळं बरेचसे विद्यार्थी त्या ठिकाणी अपयशी होत असतात. तर आता ही नौबत तुमच्यावर येणार नाही, कारण की आपण अकाउंट बेसिक पासून शिकणार आहोत. सुरुवातीला त्यांनी इंट्रोडक्शन सांगितलेलं आहे. आता लक्षात घ्या की बुक कीपिंग म्हणजे काय ते एकाच वाक्यात सांगतो की आपल्याला काय करायचंय, बिझनेस करायचा. आणि बिझनेस जर असेल म्हणजे एखादा व्यवसाय जर असेल
उदाहरणार्थ आपण बिझनेस करणार आणि बिझनेस जर असेल तर बिझनेसमध्ये दोन गोष्टी आपल्याला नेहमी घडताना दिसतात. एक म्हणजे बिझनेसमध्ये कॅश काय होते येते म्हणजे कॅश इन म्हणूया, आणि दुसरं म्हणजे बिझनेसमधून कॅश जाते म्हणजे कॅश आउट म्हणूया आपण त्याला. कॅश इन किंवा कॅश आउट. आणि पैसे येणे आणि पैसे जाणे यालाच आपण त्या बिझनेसचा व्यवहार असं म्हणणार, म्हणजेच त्याला आपण बिझनेस ट्रान्झॅक्शन असं म्हणणार. आणि हे बिझनेस ट्रान्झॅक्शन आपल्याकडे किती पैसे आले आणि आपल्याकडून किती पैसे गेले हे जर आपण एका प्रॉपर फॉर्मॅटमध्ये जर लिहून ठेवलं, लिहून ठेवणे म्हणजे रेकॉर्ड करून ठेवलं, तर त्या रेकॉर्डिंगला आपण काय म्हणणार आहोत, बुक किपिंग असं म्हणणार. म्हणजे बुक किपिंग म्हणजे काय, रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन इन सिस्टमॅटिक मॅनर इज कॉल्ड बुक किपिंग. साध्या सरळ सोप्या शब्दात व्याख्या सांगितलेली आहे की बुक किपिंग म्हणजे काय, बिझनेस ट्रान्झॅक्शन सिस्टमॅटिक मॅनर मध्ये रेकॉर्ड करून ठेवणे म्हणजे बुक किपिंग आहे. आणि त्यांनी तेच सांगितलेलं आहे पहिल्याच वाक्यात. काय सांगता आहेत पहा, बुक किपिंग इज रिलेटेड विथ रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन. बुक किपिंगचा संबंध काय आहे की रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन म्हणजे बिझनेसचे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करण्याशी संबंध बुक किपिंगचा असणार आहे. म्हणजे बिझनेस ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करणे म्हणजे बुक किपिंग असणार आहे. बिझनेस एंटरप्राइजेस अँड अदर ऑर्गनायझेशन डील्स इन ऍक्टिव्हिटी विच इन्व्हॉल्व एक्सचेंज ऑफ मनी और मनीज वर्थ. सेकंड सेंटेन्स त्यांनी सांगितलंय की बिझनेस एंटरप्राइजेस म्हणजेच काय, व्यवसाय संस्था असतील किंवा अजून कोणत्या ऑर्गनायझेशन असतील की त्यांच्यामध्ये ज्या ऍक्टिव्हिटी घडत असतात, म्हणजे ते काय करत असतील, एखादा खर्च पेड करत असतील किंवा त्यांना काहीतरी इन्कम भेटत असेल किंवा ती एखादी वस्तू खरेदी करत असतील किंवा एखादी वस्तू विकत असतील, म्हणजे या ज्या त्यांच्या बिझनेस ऍक्टिव्हिटी आहेत, या बिझनेस ऍक्टिव्हिटीमध्ये इन्व्हॉल्व काय असतो, एक्सचेंज ऑफ मनी और मनीज वर्थ. म्हणजेच काय, वस्तू खरेदी करणे, वस्तू विकणे, एखादा खर्च पेड करणे किंवा एखादा इन्कम होणे, याच्यामधून मनी म्हणजे पैशाची देवाणघेवाण होत असते. आणि ऑल दीज ऍक्टिव्हिटी आर रेकॉर्डेड फॉर द पर्पज ऑफ ॲज टू वेदर द ऍक्टिव्हिटी आर फॅसिएबल, प्रॉफिटेबल अँड आर टू बी कंटिन्यू ऑर नॉट. याचा अर्थ असा आहे की या सगळ्या ऍक्टिव्हिटी काय कराव्या लागतात, म्हणजे पैसे आले गेले रेकॉर्ड करावे लागतात. का रेकॉर्ड करायचं, फॉर द पर्पज ऑफ इम्पॉर्टंट डिसिजन. म्हणजे आपण वस्तू खरेदी करतोय आणि विक्री करतोय. खरेदी जर जास्त किमतीला केली आणि विक्री जर कमी किमतीला केली, म्हणजे जास्त किमतीला वस्तू खरेदी करून कमी किमतीला विकली तर आपण लॉस मध्ये राहू. आणि आपण जर लॉस रेकॉर्ड केला नाही किंवा खरेदी कितीची केली, विक्री कितीची केली हे जर आपण रेकॉर्ड केलं नाही तर आपल्याला समजणार नाही की आपण प्रॉफिट मध्ये आहोत किंवा लॉस मध्ये आहोत. म्हणजे आपला बिझनेस आपण पुढे चालू ठेवायचा की नाही हे इम्पॉर्टंट डिसिजन घेण्यासाठी तुमच्याकडे ज्या काही बिझनेस ऍक्टिव्हिटी असतील म्हणजेच बिझनेस ट्रान्झॅक्शन असतील ते रेकॉर्ड करावे लागणार आहेत. आणि तेच त्यांनी सांगितलंय की बाबा की हे इम्पॉर्टंट डिसिजन घेण्यासाठी महत्वाचं असणार आहे रेकॉर्डिंग. म्हणजेच तुम्हाला काय, तुमचा बिझनेस प्रॉफिटेबल आहे की नाही आणि तो कंटिन्यू पुढे करायचा की नाही हे इम्पॉर्टंट डिसिजन घेण्यासाठी बिझनेस ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करावे लागणार आहेत. पुढे जाऊन त्यांनी सांगितले की इन्फॉर्मेशन अबाउट द बिझनेस अँड अदर ऑर्गनायझेशन इज रिक्वायर्ड नॉट ओनली द प्रोप्रायटर्स अँड मॅनेजर. म्हणजे जी इन्फॉर्मेशन बिझनेस ट्रान्झॅक्शनशी रिलेटेड असणार आहे, म्हणजे पैसा आला आणि गेला, ही रेकॉर्ड केलेली इन्फॉर्मेशन फक्त प्रोप्रायटर म्हणजे कोण, व्यवसाय चालवणारा मालक किंवा मॅनेजर यांनाच रिक्वायर्ड नाही, यांनाच गरजेची नाही डिसिजन घेण्यामध्ये. तर याच्या व्यतिरिक्त अदर ऑर्गनायझेशन म्हणजे जे काही स्टेक होल्डर असतील त्यांनी असं म्हणले की अदर स्टेक होल्डर जे आहेत, स्टेक होल्डर म्हणजे कोण, ज्यांचा त्या व्यवसायामध्ये हित संबंध आहे. म्हणजे उदाहरणार्थ गव्हर्नमेंट असेल किंवा व्यवसायाला भांडवल पुरवणारे इन्व्हेस्टर असतील किंवा व्यवसायाचे कस्टमर असतील किंवा व्यवसायात काम करणारे एम्प्लॉई म्हणजे कर्मचारी असतील आणि रिसर्चर असतील म्हणजे संशोधन करणारे व्यक्ती असतील, यांना सुद्धा ही फायनान्शियल इन्फॉर्मेशन म्हणजे बिझनेस ट्रान्झॅक्शनशी संदर्भातली इन्फॉर्मेशन आवश्यक असते आणि त्यांना ती प्रोव्हाइड करण्यासाठी बिझनेस ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करावे लागणार आहेत. पहिल्या पॅरेग्राफ मध्ये काय आहे
की बाबा बिझनेसमध्ये पैसे येतात जातात, त्यालाच आपण बिझनेस ट्रान्झॅक्शन म्हणणार. आणि हे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करणे म्हणजे बुक किपिंग. म्हणजे बुक किपिंग कशाशी रिलेटेड आहे? रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन आहे. आणि हे बिझनेस ट्रान्झॅक्शन का रेकॉर्ड करायचे? कारण की आपल्याला काही महत्त्वाचे डिसिजन घ्यावे लागतात बिझनेसच्या संदर्भातले, आणि हे डिसिजन आपल्या फायनान्शियल पोझिशनवर अवलंबून असतात. त्यामुळे हे फायनान्शियल म्हणजे बिझनेस ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करायचे. ते रेकॉर्ड करत असताना ही इन्फॉर्मेशन जी असणार आहे बिझनेसशी रिलेटेड, ही फक्त बिझनेसचे ओनर म्हणजेच प्रोप्रायटर किंवा मॅनेजर यांनाच युजफुल नाही, तर बिझनेसचे स्टेक होल्डर म्हणजेच गव्हर्नमेंट असेल, इन्व्हेस्टर असेल, कस्टमर असेल, एम्प्लॉई असेल, यांना सुद्धा गरजेची असते. त्यामुळे देखील बुक किपिंग करावं लागणार आहे. आय होप तुम्हाला इंट्रोडक्शन लक्षात आलेलं आहे. नेक्स्ट, इव्हॅल्युएशन ऑफ अकाउंटिंग. म्हणजे अकाउंटिंगची उत्क्रांती कधी झाली, म्हणजे अकाउंटिंगला सुरुवात कधी झाली. म्हणजे व्यवसाय बघा, सुरुवातीला ज्यावेळेस मानवाची जशी जशी उत्क्रांती होत गेली तशी तशी अकाउंटिंगची देखील उत्क्रांती होत गेलेली. माणूस सुरुवातीला आदिवासी म्हणजेच काय, जंगलात राहायचा, कंदमुळे खायचा, बरोबर. त्याच्यानंतर चाकाचा शोध लागला, माणसाने चाकाचा शोध लावला, मग माणूस समूहाने राहू लागला, माणसाच्या गरजा वाढायला लागल्या, काही वस्तू माणूस दुसऱ्याकडून घेऊ लागला, आपल्या काही वस्तू दुसऱ्याला देऊ लागला, म्हणजेच काय व्हायला लागला, व्यवहार व्हायला लागला. आणि ज्या ठिकाणी व्यवहार चलनामध्ये व्हायला सुरुवात झाली तिथून अकाउंटिंगला सुरुवात झालेली आहे. तर ते असं सांगतायत की इन इंडिया म्हणजे भारताचा जर विचार केला ड्युरिंग द चंद्रगुप्त मौर्यरिझम, म्हणजे चंद्रगुप्त मौर्याचं ज्यावेळेस राज्य होतं त्यावेळेस तिथे एक मिनिस्टर रूट अ बुक नेम अर्थशास्त्र. चंद्रगुप्त मौर्यमध्ये एक मिनिस्टर होते कौटिल्य, त्यांचं नाव काय आहे, कौटिल्य आहे. त्यांनी एक पुस्तक लिहिलं, त्या पुस्तकाचं नाव आहे अर्थशास्त्र. आणि या पुस्तकामध्ये बिझनेस ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करण्यासंदर्भात संदर्भ आहे. म्हणजे काय, वेअर इन सम रेफरन्स कॅन बी ट्रेस रिगार्डिंग द वे ऑफ मेंटेनिंग अकाउंटिंग रेकॉर्ड्स. बघा की चंद्रगुप्त मौर्य, त्याच्यामध्ये कौटिल्य हा राजा होता आणि त्यांनी एक पुस्तक लिहिलं अर्थशास्त्र. या पुस्तकामध्ये बिझनेस ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करण्याच्या संदर्भात माहिती दिलेली आहे. आणि त्याच्यानंतरच जी माहिती असणार आहे त्यालाच आपण बघा देसीनामा, म्हणजे बिझनेसचे ट्रान्झॅक्शन ज्या पुस्तकात रेकॉर्ड केले जायचे, त्या बुक्स मध्ये रेकॉर्ड केले जायचं, ती जी पद्धत असणार आहे रेकॉर्डिंगची ती देसीनामा या नावाने ओळखली जाऊ लागली. पुढे जाऊन त्यांनी सांगितले इन अर्लियर टाइम ऑफ सिव्हिलायझेशन, म्हणजे जसा जसा समाज विकसित होत गेला अकाउंट वॉज डन बाय द एजंट. म्हणजेच काय की व्यवसायाचे प्रकार वेगवेगळे आले, कंपनी अस्तित्वात आली आणि हे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करण्यासाठी एक एजंट म्हणजे एक सेपरेट व्यक्तीची नियुक्ती केली जाऊ लागली. आणि तो एजंट कोणामार्फत काम करायचा, प्रोप्रायटर मार्फत काम करायचा. म्हणजे प्रोप्रायटर म्हणजे व्यवसायाचा मालक, जो व्यवसाय आहे त्या व्यवसायाचे ट्रान्झॅक्शन या एजंट मार्फत तो रेकॉर्ड करून घ्यायचा. आणि त्यांनी पुढे सांगितले दे प्रिपेअर अकाउंट पिरियडिकली फॉर द ओनर्स प्रॉपर्टी. आणि तो जो एजंट होता तो अकाउंट पिरियडिकली म्हणजे काय, ठराविक कालावधीनंतर त्याचे अकाउंट्स प्रिपेअर करायचा, म्हणजे त्याची खाती मेंटेन करायचा. And the records of debit and credit were found in the century of 12. आणि 12व्या शतकात डेबिट आणि क्रेडिटचा शोध लागला असं त्यांनी सांगितलेलं आहे. पुढे जाऊन अकाउंटिंग बघा, या ठिकाणी आता अकाउंटिंगचा फादर म्हणजे बुक किपिंग आणि अकाउंटन्सीचा फादर कोण असणार आहे, तर त्यांनी बघा इन द इयर 1494 म्हणजे 1494 मध्ये एक व्यक्ती होता लुका दी बार्गो पॅसोली. हा कोण होता, अँड इटालियन मर्चंट म्हणजेच काय, इटली मधला एक व्यापारी होता. याने इंट्रोड्यूस डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीम. याने कशाचा शोध लावला, डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीमचा त्यांनी शोध लावला. म्हणून डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीम जे आहे त्याचा फादर कोण आहे, तर लुका दी बार्गो पॅसोली आहे. याने त्या डबल एंट्री बुक किपिंग अकाउंटिंग सिस्टीमचा शोध लावला. म्हणजे पुढे जाऊन आपण जे शिकणार आहोत डेबिट क्रेडिट म्हणजे एकच ट्रान्झॅक्शन दोनदा रेकॉर्ड करायचं, एका अकाउंटच्या डेबिटला आणि दुसऱ्या अकाउंटच्या क्रेडिटला, म्हणजे ड्युअल एंट्री केली जाते एका ट्रान्झॅक्शनची. म्हणूनच ही जी सिस्टीम आहे याला डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीम असं म्हटलं जातं. आणि याचा शोध 1494 मध्ये लुका दी बार्गो पॅसोली यांनी लावला. त्यांनी एक पुस्तक लिहिलं, त्याच्यामध्ये त्यांनी ते मेन्शन केलेलं आहे. ड्यू टू इंडस्ट्रियल रिव्हॅल्युएशन इन द 18th अँड 19th सेंचुरी. पुढचं वाक्य काय म्हणतायत ते की इंडस्ट्रियल रिव्हॅल्युएशन म्हणजे औद्योगिक क्रांती 18व्या आणि 19व्या शतकामध्ये झाल्यामुळे
लार्ज स्केल्स ऑपरेशन कॅरीड अँड जॉईंट स्टॉक कंपनी इमर्ज. बघा, मोठ्या प्रमाणात काही होऊ लागले, ऑपरेशन म्हणजे उत्पादन होऊ लागलं, व्यवसायाचे प्रकार बदलू लागले आणि त्यातून जॉईंट स्टॉक कंपनीज म्हणजेच काय, कंपनी या व्यवसाय प्रकाराचा उगम झाला. हा व्यवसाय प्रकाराचा उगम झाल्यामुळे अकाउंटच्या कन्सेप्ट देखील चेंज झाल्या. म्हणजेच काय झालं, कंपनीमध्ये मशिनरीचा वापर होऊ लागला. म्हणजेच काय, यंत्राचा वापर होऊ लागला उत्पादन घेण्यासाठी आणि या उत्पादन मोठ्या प्रमाणात होऊ लागले. हे यंत्र वापरून उत्पादन मोठ्या प्रमाणात होऊ लागलं आणि हे मोठ्या प्रमाणातलं उत्पादन एका ठराविक ठिकाणी न विकता पूर्ण जग हीच बाजारपेठ झाली आणि पूर्ण जगामध्ये त्या उत्पादनासाठी ग्राहक शोधण्यास सुरुवात झाली आणि जगभर ते उत्पादन विकू लागलं. त्याच्यामुळे बिझनेसचे ट्रान्झॅक्शन, पैसे येणे आणि जाणे मोठ्या प्रमाणात वाढू लागले आणि अकाउंटिंग ह्या कन्सेप्ट देखील चेंज व्हायला लागले. म्हणजे बुक किपिंग मध्ये देखील त्या ठिकाणी रिव्हॅल्युएशन व्हायला सुरुवात झाली. पुढचं वाक्य त्यांनी सांगितलं, इज अन इम्पॉर्टंट फॉर्म ऑफ ऑर्गनायझेशन विच इन्व्हॉल्व सेपरेट ऑफ ओनरशिप फ्रॉम द मॅनेजमेंट. म्हणजे बघा, आता कंपनी या नावाचा व्यवसाय प्रकार ज्या वेळेस अस्तित्वात आला त्यावेळेस कंपनीचा ओनर आणि कंपनीचं मॅनेजमेंट हे वेगवेगळे झाले. म्हणजे कंपनीमध्ये काय होतं की अनेक व्यक्ती एकत्र येतात आणि कंपनीचे शेअर्स खरेदी करतात, म्हणजेच कंपनीला भांडवल पुरवतात आणि ह्या व्यक्तींपैकी काही प्रतिनिधी म्हणजे 1, 2, 3 व्यक्ती ऍज अ संचालक, डायरेक्टर म्हणून कंपनीचं व्यवस्थापन पाहत असतात. म्हणजेच काय, कंपनीचं व्यवस्थापन आणि कंपनीचे मालक, कंपनीला भांडवल पुरवणारे जे ओनर आहेत ते, याच्यामध्ये डिफरन्स निर्माण झाला, सेपरेशन निर्माण झालं. हेन्स टू सेफगार्ड ऑफ इंटरेस्ट ऑफ ओनर. मग त्यामुळे ओनर कोणाला, ओनर तर्फे कोण व्यवसाय बघायचा कंपनीचा, तर ते डायरेक्टर बघायचे. मग ह्या ओनरचा इंटरेस्ट म्हणजे ओनरचा हितसंबंध जपण्यासाठी, इन्व्हेस्टरचा हितसंबंध जपण्यासाठी त्या ठिकाणी त्या बिझनेसचं डिटेल बिझनेस ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करणं गरजेचं भासू लागले. म्हणून त्यांनी सांगितले, हेन्स टू सेफगार्ड द ओनर्स and investor, the business establishment require detailed information about business which pave the way for development of comprehensive financial accounting information system. म्हणजे ओनर किंवा इन्व्हेस्टर यांची हितसंबंध जपण्यासाठी एक कॉम्प्रिहेन्सिव्ह अकाउंटिंग सिस्टीम डेव्हलप करण्याची गरज भासू लागली. त्याच्यानंतर पुढे काय झालं, इन द सेंचुरी ऑफ 20 म्हणजे 20व्या शतकामध्ये the need of analysis of financial information for managerial decision making. म्हणजे मॅनेजरला जर डिसिजन घ्यायचा असेल, किती वस्तू खरेदी करायच्या आणि किती माल विकला पाहिजे या संदर्भातले किंवा किती प्रोडक्शन घेतलं पाहिजे या संदर्भातलं जर डिसिजन घ्यायचं असेल तर आपल्याला त्या बिझनेसचे जे ट्रान्झॅक्शन ते रेकॉर्ड केलेले असतील की एवढा खरेदी केला, एवढा विकलेला, एवढं प्रोडक्शन झालं, एवढा प्रॉफिट झाला. म्हणजे व्यवसाय अजून जर मोठा करायचा असेल तर अजून प्रोडक्शन करावं लागेल. अजून प्रोडक्शन करण्यासाठी खरेदी आणि विक्री ही किती आहे हे समजलं पाहिजे. हे समजतं कधी, ज्यावेळेस बिझनेस ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केले जातील त्यावेळेस. मग 20व्या शतकामध्ये बिझनेसमध्ये मॅनेजमेंटला डिसिजन मेकिंग करण्यासाठी देखील अकाउंटिंग महत्वाचं आहे हे लक्षात आलं आणि त्यामधूनच इमर्ज ऑफ मॅनेजमेंट अकाउंट म्हणजेच काय, मॅनेजमेंट अकाउंट ही एक नवीन शाखा अस्तित्वात आलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे अकाउंटिंगची एक ब्रँच आहे ती मॅनेजमेंट अकाउंट असणार आहे. थॉट अकाउंटिंग वॉज इंडिव्हिज्युअल सेंट्रिक इन द इनिशियल स्टेज. बघा, जर व्यवसाय छोटा असेल तर इनिशियल स्टेजला ते इंडिव्हिज्युअल म्हणजे एकच व्यक्ती अकाउंटिंग करू शकतो. म्हणजेच जुन्या काळात इंडिव्हिज्युअल सेंट्रिकच होतं, व्यवसाय छोटे होते त्याच्यामुळे एकच व्यक्ती अकाउंटिंग करायचा. पण ज्या पद्धतीने व्यवसायामध्ये उत्क्रांती होत गेली त्या पद्धतीने अकाउंटिंग मध्ये देखील इव्हॅल्युएशन होत गेलं आणि जसं जसं डेव्हलपमेंट होत गेलं तसं तसं सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अकाउंटिंग देखील आलेलं आहे. म्हणजेच काय, काही व्यवसाय संस्था समाजाकडून पैसे घेऊन बिझनेस करत असतात. मग त्या लोकांकडून घेतलेला पैसा आपण व्यवस्थित वापरतो का नाही हे रेकॉर्ड करून ठेवणं आणि त्याचं ऑडिट करणं. ऑडिट म्हणजे तो वापरलेला पैसा त्याच कारणासाठी वापरलाय का हे तपासणं, म्हणजेच ऑडिटिंग नावाची कन्सेप्ट देखील अस्तित्वात आलेली आहे. म्हणून त्यांनी म्हटले, अकाउंटिंग वॉज इंडिव्हिज्युअल सेंट्रिक इन द इनिशियल स्टेज ऑफ इव्हॅल्युएशन ऑफ अकाउंटिंग. इट हॅज ग्रॅज्युअली डेव्हलप, टप्प्याटप्प्याने ती डेव्हलप गेली इन सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अकाउंटिंग इन द 21th सेंचुरी. 21th सेंचुरीमध्ये सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अकाउंटिंग ही एक नवीन कन्सेप्ट अस्तित्वात आली. दिस इज ड्यू टू द
वास्ट ग्रोथ इन बिझनेस ऍक्टिव्हिटी ॲज अ रिझल्ट ऑफ डेव्हलपमेंट इन व्हेरियस फील्ड. पुढे जाऊन त्यांनी असं सांगितले, दिस अकाउंटिंग हॅज बिकम इनोव्हेटिव्हेबल इन द मॉडर्न वर्ल्ड ऑफ बिझनेस. म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी अकाउंटिंग, त्याच्यानंतर मॅनेजमेंट अकाउंटिंग, नंतर कॉस्ट अकाउंटिंग, अशा वेगवेगळ्या ब्रँचेस डेव्हलप झालेल्या आहेत अकाउंटिंगच्या. मिनिंग अँड डेफिनेशन ऑफ अकाउंटिंग ही खूप महत्वाची कन्सेप्ट आहे. आपल्याला अकाउंटिंगचं मिनिंग आणि डेफिनेशन जर समजलं बुक किपिंगचं, तर आपल्याला व्यवस्थित बुक किपिंग असेल किंवा अकाउंटिंग असेल या दोन्हीचं जर समजलं तर आपण अजून चांगल्या पद्धतीने अकाउंटिंग समजून घेऊया. इन सिंपल वर्ड, द बुक किपिंग मीन्स रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन इन द बुक्स ऑफ अकाउंट इन सिस्टमॅटिक मॅनर असं म्हणूया. बघा पहिलंच वाक्य काय सांगितलंय, इन सिंपल वर्ड द बुक किपिंग मीन्स रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन इन द बुक्स ऑफ अकाउंट इन अ सिस्टमॅटिक वे. म्हणजे बुक किपिंग म्हणजे काय सांगितलं त्यांनी पहिल्याच वाक्यामध्ये, की रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन इन सिस्टमॅटिक वे इन सिस्टमॅटिक मॅनर. म्हणजे एक विशिष्ट पद्धतीने बिझनेसचे ट्रान्झॅक्शन, बिझनेसमध्ये आलेले आणि गेलेले पैसे रेकॉर्ड करणे म्हणजेच बिझनेस ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करणे, यालाच आपण बुक किपिंग असं म्हणणार. ऑल द मॉनिटरी ट्रान्झॅक्शन, बघा ऑल मॉनिटरी ट्रान्झॅक्शन आर रेकॉर्ड डेट वाईज फॉर ॲक्युरेट बिझनेस रिझल्ट फॉर सच रेकॉर्ड्स ॲट द एंड ऑफ अकाउंटिंग इयर. बघा काय सांगितले, ऑल मॉनिटरी ट्रान्झॅक्शन म्हणजे पैशाच्या स्वरूपात झालेली देवाणघेवाण, म्हणजे ज्या ठिकाणी पैसा दिला आणि घेतला जातो त्याला मॉनिटरी ट्रान्झॅक्शन असं म्हणू. हे डेट वाईज म्हणजे महिन्याच्या 1 तारखेला आपण परचेस केला, महिन्याच्या 2 तारखेला विक्री केली, म्हणजे 1 तारखेला परचेस रेकॉर्ड करणार, 2 तारखेला विक्री रेकॉर्ड करणार, म्हणजे सेल्स रेकॉर्ड करणार आहोत. असं डेट वाईज ॲक्युरेट बिझनेस ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केले तर आपल्याला वर्षाच्या शेवटी त्याचा रिझल्ट काय असणार आहे हे नक्कीच भेटू शकतं असं ते सांगतात. बुक किपिंग इज अन आर्ट ऑर सायन्स. बघा बुक किपिंग काय आहे, आर्ट अँड सायन्स आहे. आर्ट म्हणजे काय की बघा आपण एखाद्या गोष्टीची जर प्रॅक्टिस केली तर ती गोष्ट आपल्याला चांगल्या पद्धतीने करता येते. म्हणजे जर आपण चांगले क्रिकेट खेळायला लागलो तर आपण इतरांपेक्षा चांगल्या पद्धतीने बॅटिंग करू शकतो किंवा बॉलिंग करू शकतो. म्हणजे थोडक्यात काय, प्रॅक्टिस करून करून आपल्याला ती गोष्ट काय होते, अवगत होते. म्हणजेच आपल्याला त्या गोष्टीचं ज्ञान असेल तरच ती गोष्ट करू शकतो. जसं एखादं चित्र काढण्याची आपण चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस केली तर चित्रकलेचा कलाकार आपण होऊ शकतो. तसंच बुक किपिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करण्याची जर प्रॅक्टिस आपण चांगल्या पद्धतीने केली तर आपण व्यवस्थित बुक किपिंग करू शकतो. म्हणून बुक किपिंग ही एक आर्ट आहे असं त्यांनी सांगितलं. आणि सायन्स आहे. बघा सायन्समध्ये काय केले जातात, प्रॅक्टिकल केले जातात, काही केमिकल्स मिक्स केले जातात, त्याचं ऑब्झर्वेशन केलं जातं आणि शेवट कन्क्लुजन आपण लिहित असतो. आपण 9वी 10वीला ते प्रॅक्टिकल बघितलेले आहेत सायन्समध्ये. तर इथं अकाउंटमध्ये सुद्धा तेच असणार आहे की बिझनेसचे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केले जातात, खरेदी रेकॉर्ड केली जाते, विक्री रेकॉर्ड केली जाते आणि वर्षाच्या शेवटी खरेदी एवढी, विक्री एवढी, यातून बिझनेसला प्रॉफिट किती झाला, म्हणजेच बिझनेस त्या खरेदी आणि विक्रीचा रिझल्ट प्रॉफिट आहे. म्हणजे रिझल्ट आपण फाइंड आउट करतो, कन्क्लुजन आपण फाइंड आउट करतो. म्हणून ही एक सायन्स देखील आहे, कारण एक सिस्टमॅटिक वे मध्ये आपल्याला हे करावं लागतं. आपण जसं सायन्समध्ये एक सिस्टमॅटिक प्रोसिजर फॉलो करतो आणि ते प्रॅक्टिकल करतो, तसंच बुक किपिंग मध्ये सुद्धा एक सिस्टमॅटिक प्रोसिजर आहे, ती फॉलो करून ते बिझनेस ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केले जातात. त्यामुळे त्यांनी हा शब्द वापरला आहे की बुक किपिंग इज अन आर्ट ऑर सायन्स ऑफ सिस्टमॅटिक रेकॉर्डिंग, क्लासिफाइंग अँड समरायझिंग ऑफ फायनान्शियल ट्रान्झॅक्शन ऑफ बिझनेस फॉर अ पर्टिक्युलर पिरियड, जनरली 1 year. म्हणजे बघा एका वर्षाचे ते जे बिझनेस ट्रान्झॅक्शन आहेत हे आपण क्लासिफाय करतो. क्लासिफाय म्हणजे खरेदीचे वेगळे, विक्रीचे वेगळे, आणि नंतर ते समराइज करतो. म्हणजे खरेदी वर्षामध्ये 10 वेळा 10-10 हजाराची केली म्हणजे 1 लाखाची खरेदी म्हणजे समराइज केलं. म्हणजे ही जी सगळी प्रोसिजर आहे जसं सायन्सचं प्रॅक्टिकल आहे त्याच पद्धतीने आहे आणि हे जर आपल्याला माहित असेल तरच आपण ते करू शकतो. म्हणजे ही एक कला देखील आहे. त्यामुळं त्यांनी बुक किपिंग इज अन आर्ट अँड सायन्स हा शब्द वापरलेला आहे. पुढं डेफिनेशन वेगवेगळ्या तज्ज्ञांच्या आपल्याला त्यांनी दिलेल्या आहेत. तर त्यातले पहिले जे तज्ज्ञ आहे ते रिचर्ड ई स्टारहेलम. तर त्यांनी काय सांगितले बघा, द आर्ट ऑफ अनालायझिंग अँड रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन, म्हणजे बिझनेस ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करण्याची कला, कॉमा रिपोर्टिंग रिझल्ट, म्हणजे जे रेकॉर्ड केलेले ट्रान्झॅक्शन ते रिपोर्ट करायचे कोणाला, बिझनेसच्या ओनरला किंवा मॅनेजरला, ऑफ बिझनेस ऑपरेशन,
थ्रू आउट पिरियडिक स्टेटमेंट अँड इंटरप्रिएटिंग सच रिझल्ट फॉर द पर्पज ऑफ इफेक्टिव्ह कंट्रोल ऑफ फ्युचर ऑपरेशन. ह्या वाक्याचा एकच अर्थ आहे की बिझनेस ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करून ते अनालाइज करणे, बिझनेसचे ऑपरेशन रेकॉर्ड करायचे, ते अनालाइज करायचं आणि याचा रिपोर्ट बिझनेसच्या ओनरला, मॅनेजमेंटला करायचा आणि बिझनेसचे स्टेटमेंट, फायनान्शियल स्टेटमेंट तयार करायचे आणि ते इंटरप्रिएट करायचं आणि त्याचा रिझल्ट जो आहे त्याच्यावरून आपण भविष्यातील ऑपरेशन्स म्हणजे भविष्यातील काही आपल्या ऍक्टिव्हिटी असतील त्या कंट्रोल करू शकतो. ह्या सगळ्या गोष्टीला बुक किपिंग असं म्हणायचं. अवघड व्याख्या आहे ना, पण काळजी करू नका. पुढचा तज्ञ मनोरंजक आहे जे.आर. बाटली बॉय. बाटली बॉय म्हणजे बाटली घेऊन फिरणारा नाही, तर तज्ञाचं नाव आहे जे.आर. बाटली बॉय. आणि यांनी एकाच वाक्यामध्ये डेफिनेशन सांगितले. काय सांगितले बघा, बुक किपिंग इज अन आर्ट ऑफ रेकॉर्डिंग बिझनेस डीलिंग. डीलिंग हा शब्द वापरलाय. डीलिंग म्हणजे ट्रान्झॅक्शन इन सेट ऑफ बुक. म्हणजेच काय, एक बुक आहे, त्या बुक्स मध्ये वेगवेगळे अकाउंट तयार केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये बिझनेस ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करण्याची जी कला आहे त्याला बुक किपिंग म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर एक नेक्स्ट तज्ञ आहेत, त्याचं नाव आहे नॉचकॉट. यांनी असं सांगितलेलं आहे, तर बुक किपिंग इज अन आर्ट ऑफ रेकॉर्डिंग बिझनेस. यांनी असं सांगितलेलं आहे, बुक किपिंग इज अन आर्ट ऑफ रेकॉर्डिंग इन द बुक्स ऑफ अकाउंट द मॉनिटरी आस्पेक्ट ऑफ कमर्शियल और फायनान्शियल ट्रान्झॅक्शन. म्हणजेच काय, आता शब्द कमर्शियल, फायनान्शियल हे ट्रान्झॅक्शन म्हणजेच बिझनेस ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करण्याची कला म्हणजेच बुक किपिंग असं त्यांनी सांगितलेलं. त्याच्यानंतर आर्यन कार्टन नावाचे एक तज्ञ आहेत, त्यांनी त्यांची डेफिनेशन मध्ये असं सांगितलेलं आहे की बुक किपिंग इज अन सायन्स. बघा, यांनी सायन्स शब्द वापरला अँड आर्ट, आर्ट सुद्धा वापरलाय. सायन्स मध्ये एक प्रोसिजर फॉलो केली जाते प्रॅक्टिकल मध्ये, तसं बुक किपिंग मध्ये देखील एक प्रोसिजर फॉलो करूनच बिझनेस ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केले जातात, म्हणून त्याला सायन्स असं म्हणायचं. म्हणून त्यांनी असं सांगितलंय की बुक किपिंग इज द सायन्स अँड आर्ट ऑफ करेक्ट रेकॉर्डिंग इन द बुक्स ऑफ अकाउंट all these business transaction that a result is transfer or money is worth. बिझनेस ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करायचे. बिझनेस ट्रान्झॅक्शन कसे असले पाहिजे, पैशाच्या स्वरूपात, मनी और मनी इज वर्थ असले पाहिजे. ह्या डेफिनेशन समजल्यानंतर आपल्याला एकच गोष्ट समजून येईल की बुक किपिंग इज अन आर्ट अँड सायन्स ऑफ रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन इन सिस्टमॅटिक मॅनर. जर तुम्हाला बुक किपिंग नावाची कन्सेप्ट कोणी विचारली, डेफिनेशन विचारली किंवा मिनिंग सांगा असं जर म्हटलं इंटरव्ह्यू मध्ये, तर तुम्ही सांगणार बुक किपिंग इज अन आर्ट अँड सायन्स ऑफ रेकॉर्डिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन इन सिस्टमॅटिक वे और मॅनर इज कॉल्ड बुक किपिंग. इतकं सोपं आहे. आय होप क्लिअर. नेक्स्ट, फीचर्स ऑफ बुक किपिंग. आता बुक किपिंगचे फीचर्स म्हणजे काय, वैशिष्ट्य काय आहेत ते, तर त्याच्यामध्ये फर्स्ट फीचर्स आहे, इट इज द मेथड ऑफ रेकॉर्डिंग डे टू डे बिझनेस ट्रान्झॅक्शन. रोज दिवसाला होणारे ट्रान्झॅक्शन, रोजच्या रोज होणारे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करण्याची पद्धत आहे बुक किपिंग. म्हणजेच रोजचे ट्रान्झॅक्शन बुक किपिंग मध्ये रेकॉर्ड केले जातात. ओनली फायनान्शियल ट्रान्झॅक्शन आर रेकॉर्डेड. ओनली फायनान्शियल म्हणजे काय, ज्या ठिकाणी आर्थिक व्यवहार झालेले आहेत म्हणजे फायनान्शियल व्यवहार झालेले तेच ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड होणार. ही एक वैशिष्ट्य आहे. सेकंड, ऑल रेकॉर्ड आर प्रिपेअर फॉर स्पेसिफिक पिरियड. स्पेसिफिक पिरियड म्हणजे काय, एक ठराविक कालावधीचेच रेकॉर्ड तयार केले जातात. म्हणजे पहिले वर्ष असेल 12 महिन्याचे कालावधीचे रेकॉर्ड होतील. वर्षात महिने असतात 12, मग ते 12 महिन्याचं संपले की पुढचे 12 महिने, ते संपले की पुढचे 12 महिने. म्हणजेच काय, स्पेसिफिक पिरियडचे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केले जातात. पुढे त्यांनी सांगितले रेकॉर्ड्स ऑफ ट्रान्झॅक्शन आर बेस्ड ऑन अ रूल अँड रेग्युलेशन. म्हणजे हे असेच रेकॉर्ड करायचे नाही, हे रेकॉर्ड करण्यासाठी काही रूल्स अँड रेग्युलेशन आहेत आणि ते रूल आणि रेग्युलेशन फॉलो करूनच तुम्हाला बिझनेस ट्रान्झॅक्शन काय करावे लागणार आहेत, रेकॉर्ड करावे लागणार आहेत. जसं आपल्याला रस्त्याने चालताना डाव्या बाजूने चालायचा हा नियम आहे, तसंच बिझनेस ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करताना काही नियम आहेत. ते काय आहेत ते पुढे आपण बघणारच आहोत याच टॉपिक मध्ये, याच्या पुढच्या टॉपिक मध्ये. पण आता फक्त एकच लक्षात घ्या की ते नियम रेग्युलेशन फॉलो करूनच आपल्याला बिझनेस ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करायचे आहेत. आणि नंबर नेक्स्ट लास्ट फीचर्स आहे, इट इज अन आर्ट ऑफ
रेकॉर्डिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन सायंटिफिकली. ही एक कला आहे बिझनेस ट्रान्झॅक्शन सायंटिफिकली रेकॉर्ड करण्याची. म्हणजेच काय, हे कुणालाही जमत नाही. ज्याला त्याचं नॉलेज आहे त्याला जमतं. कुणालाही चित्र काढायला जमत नाही. ज्याने प्रॅक्टिस करून त्याची माहिती घेतलेली आहे, नॉलेज घेतलेली आहे, त्यालाच ते जमू शकतं. आणि सायंटिफिकली म्हणजे एक प्रोसिजर फॉलो केली जाते. कसंही ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड होऊ शकत नाही, म्हणून सायंटिफिकली रेकॉर्ड करण्याची ही एक कला आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. आय होप विद्यार्थी मित्रांनो, आज मी जे तुम्हाला सांगितले ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजलेलं असणार आहे. आज आपण इंट्रोडक्शन, मीनिंग आणि फीचर्स ऑफ बुक किपिंग अभ्यासलेले आहेत. सोप्या भाषेत समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. नक्कीच तुम्हाला समजलेलं असणार आहे. जर समजलेला असेल, व्हिडिओ आवडलेला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तुमचे काही सजेशन्स असतील तर ते देखील मला ऐकायला आवडतील. ते सजेशन तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या. आणि अशाच पद्धतीने पूर्ण सिलेबस, पूर्ण अभ्यासक्रम आपण बेसिक पासून अभ्यासणार आहोत. सुरुवातीच्या काळात थोडंसं अवघड वाटेल, पण नक्कीच जसं जसं आपण पुढे जाऊया तसा तसा हा विषय सोपा होत जाणार आहे. त्यामुळे लेक्चर जे असणार आहेत, व्हिडिओ जे असणार आहेत ते सुरुवातीपासून शेवटपर्यंत एक सिक्वेन्सली बघा, जेणेकरून तुम्हाला ते समजेल. आज आपण इथंच थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट पार्ट आपण अभ्यासणार आहोत. तोपर्यंत सर्वांना बाय, टेक केअर.